पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। शांतीनगर येथे तळघरात सांडपाणी घुसल्याने कुटुंबाचे आरोग्य धोक्यात। मुख्याधिकारी यांना वेळोवेळी तक्रार निवेदन देऊनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष। परिसरातील रहिवाशांनाही आरोग्याचा मोठा धोका। नवापूर शहरातील नगर परिषद हद्दीतील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या शांतीनगर परिसरात राहत्या घरातील तळघरात सांडपाणी शिरल्याने कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले। याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी यांना प्रभाकर गोविंद चौधरी यांनी निवेदन दिले आहे। निवेदन देऊनही नगरपालिकेने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे। प्रभाकर गोविंद चौधरी यांचे शांतीनगर येथे निवासस्थान आहे। शांतीनगर रहिवासी असलेल्या परिसराची सांडपाणी निचरा होण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगत नगर परिषदेची गटार लाईन मधून अनेक वर्षापासून सदर परिसरात राहत असलेल्या नागरिकांना कोणताही यापूर्वी त्रास नव्हता, परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सांडपाणी निचरा होणारी गटार लाईन संपूर्ण मुरुंबाती भरल्याने चोकअप झाली असल्याचे म्हटले आहे। शांतीनगर परिसरातील नागरिकांच्या घरातील सोडलेले सांडपाणी निचरा होत नसल्याने सांडपाणी सरळ प्रभाकर गोविंद चौधरी यांच्या राहत्या घरातील तळमजला असलेल्या ठिकाणी साचले असल्याने घरात व परिसरात दुर्गंधी सुटली असून त्यांच्या घरातील लहान मुलांना साथीच्या आजाराची लागण झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे। सदर सांडपाणीबाबत अनेक वेळा नगर परिषद मुख्याधिकारी यांना वेळोवेळी तक्रार निवेदन देण्यात आले, परंतु संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले। नगरपालिकेने यावर उपाययोजना न केल्यास परिसरातील रहिवाशांनी आरोग्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे बोलले जात आहे। नगरपालिकेचे संबंधित विभाग आता यावर काय उपाययोजना करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे। मी प्रभाकर गोविंद चौधरी शांतीनगर नवापूर इथे राहतो। माझ्या घराच्या अंडरग्राऊंडमध्ये कॉलनीचे पूर्ण पाणी व पेट्रोल पंपकडनं सर्व जेथले जेवढे हॉटेल सर्व त्यांचे पाणी माझ्या अंडरग्राऊंड घुसतं आहे। आम्हाला आरोग्याचा धोका आहे। माझ्या घरात मुलं लहान आहे, ते बिमार पडत आहे। त्यांची जबाबदारी नगरपालिका राहील आणि हायवेचं काम पासून झालेलं हे काम वारंवार नगरपालिकेला अर्ज दिलेला आहे। अगर तोंडी मला तिकडं उत्तर बरोबर भेटत नाही, ते सांगा आम्ही काय करू, हे असे जबाब भेटतात मला। आमच्या आरोग्याला काही धोका काय झाला, आमच्या काही मुलांना काय झालं, नगरपालिका जबाबदार राहील।